मंडळी, जीवन जगत असताना आपली परिस्थिती कशीही असू द्या, आपण गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या किंवा भिकारी असू द्या, आपल्याकडे थोडेफार का होईना पैसे असतात. म्हणजे या जगातला कोणताही माणूस घ्या, त्याच्याकडे थोडे का होईना पैसे असतात. आणि मग हे पैसे ठेवण्यासाठी जागासुद्धा त्याच्याकडे असते. प्रत्येकाच्या घरामध्ये पैसे ठेवण्यासाठी तिजोरी असते, कपाट असते, आलमारी असते. म्हणजे मग प्रत्येकजण आपापल्या सोयीने घरामध्ये पैसे ठेवत असतात. परंतु मंडळी, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तुमच्या घरातल्या कपाटामध्ये पैसे ठेवत असाल किंवा घरातल्या आलमारीमध्ये पैसे ठेवत असाल, तर पैसे ठेवताना आपण काही चुका करतो आणि त्या चुका केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. आणि मग परिणाम काय होतो की आपल्या घरामध्ये भिकारपण येतं, आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाहीत, आपल्या घरामध्ये पैसा राहत नाही. मग मंडळी, त्या कपाटामध्ये, त्या आलमारीमध्ये कशा पद्धतीने पैसे ठेवायचे आणि अशा कोणत्या चुका आहेत की त्या आपल्याला करायच्या नाही. बऱ्याच वेळा काय होतं, लग्नामध्ये कपाट आलेलं असतं, लग्नामध्ये आलमारी आलेली असते आणि आपण त्याच्यामध्ये पैसे ठेवतो. पण पैशाबरोबर अशा काही गोष्टी ठेवतो की त्या गोष्टीमुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होत नाही, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या घरातल्या कपाटामध्ये पैसे कशा पद्धतीने ठेवायचे आणि पैशाबरोबर एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे. ती वस्तू जर तुम्ही ठेवली तर तुमच्या घरामध्ये पैशाची कुठेच कमतरता पडणार नाही. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायम निवास राहील, माता लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील. फक्त ती वस्तू कोणती आहे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत पैसे ठेवत असताना ते सुद्धा मी सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. रामकृष्णारी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण कसे असू द्या हो, पण घरामध्ये पैसे ठेवण्यासाठी जागा मात्र प्रत्येकाकडे असते. मग गरीब लोकसुद्धा असू द्या, श्रीमंत असू द्या, सगळेजण कपाटामध्ये पैसे ठेवत असतात. घरातल्या आलमारीमध्ये किंवा घरातल्या पेटीमध्ये किंवा कुठंतरी सांधीसुंदीच्या जागेमध्ये पैसे ठेवत असतात. तर मंडळी, सरास 95% लोक घरातल्या कपाटामध्ये, घरातल्या आलमारीमध्ये पैसे ठेवत असतात. तर मग पैसे ठेवत असताना काही चुका लोक करत असतात. तर मंडळी, हे सगळं मी सांगणार आहे. विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर माझी गॅरंटी आहे तुमच्या घरामध्ये पैसा कायम टिकेल. तर मंडळी, कोणत्या चुका करायच्या नाही आणि नेमकं करायचं काय हे सगळं सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया की आपण चुका काय करतो. मंडळी, काय होतं, बऱ्याच वेळा आपण घरामध्ये कपाटात पैसे ठेवतो, परंतु तुम्ही लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी लक्ष्मीचं निवास असतं. म्हणजे आपण कपाटामध्ये जर पैसे ठेवत असू तर त्या कपाटामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असलं पाहिजे. मग माता लक्ष्मीचं वास्तव्य जर त्या ठिकाणी असेल तर मग त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला ठेवायच्या नाहीत. तर काय होतं, बऱ्याच वेळा मंडळी, आपण आपल्या पूर्ण घराची स्वच्छता करत असतो. घरातल्या महिला मंडळी काय करतात, घरामध्ये कोणताही भाग असा नाही की त्या भागाची स्वच्छता करत नाहीत. परंतु मंडळी, घरामध्ये अशी एकमेव वस्तू आहे की जी कपाट आहे, पैसे ठेवण्याची वस्तू. त्या कपाटाची मात्र स्वच्छता घरातल्या मंडळी करत नाहीत. घरातल्या महिला मंडळी कपाटाची स्वच्छता करत नाहीत. कपाटाच्या ठिकाणी आडगळीच्या वस्तू पडलेल्या असतात. कपाटाच्या वरच्या बाजूवर त्या ठिकाणी ज्या बिनकामाच्या वस्तू असतात त्या ठेवलेल्या असतात. कपाटाच्या आजूबाजूला धूळ साचलेली असते. कपाटाच्या मागच्या बाजूला भयंकर कचरा साचलेला असतो. त्याच्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. तर मंडळी, काय होतं, कपाटाच्या वरच्या बाजूला ज्या वस्तू आपण वापरत नाहीत, बंद पडलेल्या वस्तू असतात किंवा एखाद्या जड वस्तू असतात की ज्या विनाकारण आपल्या काहीच कामाच्या नाहीत, तशा विनाकारण वस्तू आपण त्या कपाटामध्ये ठेवत असतो. तर मंडळी, सावधान. जर तुम्ही घरातल्या कपाटात पैसे ठेवत असाल तर तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी टाळायच्या आहेत. खरं पाहायला गेलं तर आपण कपाटामध्ये पैसाच ठेवणं गरजेचं आहे, परंतु पैशाबरोबर आपण अशा काही गोष्टी ठेवतो की त्या आपल्या कामाच्या नाहीत. आता मी एका शेतकऱ्याच्या घरी गेलो होतो आणि कपाटामध्ये पाहिलं की बाबा कपाटामध्ये पैसे होते, पण कपाटाच्या पैशासोबत त्यानं फवारणीचं औषध ठेवलं होतं. म्हणजे काय तर कपाटामध्ये फवारणीचं औषध ठेवू नका. म्हणजे काय तर विनाकारण असणाऱ्या वस्तू कपाटामध्ये लोक ठेवत असतात. लोखंडाच्या वस्तू, ज्या कामाच्या नाहीत, कुजलेल्या वस्तू असतात किंवा कपडे लत्ते जे आपण कधी वापरत सुद्धा नाहीत, अशा पद्धतीच्या वस्तू कपाटामध्ये ठेवत असतात. तर मंडळी, तुम्हाला विनंती आहे, कपाटामध्ये विनाकारण वस्तू ठेवू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बंद पडलेलं घड्याळ कपाटामध्ये ठेवू नका. बंद पडलेला मोबाईल कपाटामध्ये ठेवू नका. आणि ज्या आडगळीत पडलेल्या वस्तू आहेत त्या तुम्ही कपाटामध्ये ठेवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कपाटाची स्वच्छता ठेवा. तर मंडळी, या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने करायच्या आहेत. मग आता उपाय काय करायचा आहे की घरामध्ये जर आपला पैसा टिकवायचा असेल तर कपाटामध्ये मंडळी एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे. मी ती सांगणार आहे.
त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। तर मंडळी, उपाय करण्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो। एक नागिनीचं पान लागेल, त्याला आपण विड्याचं पान म्हणतो। 5 लवंगा लागतील, 5 दालचिनी लागतील, 5 इलायची लागेल। अशा पद्धतीने त्या ठिकाणी थोडी बडीशेप लागेल, थोडी सुपारी लागेल। आणि काही नाही मंडळी, आपल्याला विडा करायचा आहे। आपण विड्याचं पान खाल्लं असेल कधीतरी, तशाच पद्धतीने एक पान घ्यायचं, त्या पानावरती ओम श्री मात्रे नमः असं नाव लिहायचं, असा मंत्र लिहायचा। आणि त्याच्यामध्ये आपण जसं विड्याचं पान करतो का तशा पद्धतीने 5 लवंगा, 5 विलायची, 5 दालचिनी असं टाकायचं आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ते बांधायचं। आणि बांधत असताना ओम श्री मात्रे नमः, ओम श्री मात्रे नमः अशा पद्धतीचा मंत्र जप करायचा। आणि मंडळी, शुक्रवारच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधलेली ती पिशवी, ते पान तुमच्या कपाटामध्ये पैशाबरोबर ठेवून द्या। प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करा। प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ते पान ठेवा आणि त्या पानाबरोबर माता लक्ष्मीची कृपासुद्धा तुमच्या घरावर राहील। तर मंडळी, हे जर तुम्ही उपाय केला ना, तर ज्योतिषशास्त्रामध्ये या उपायाला फार अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या उपायाच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होईल। फक्त घरातल्या तिजोरीमध्ये हे ठेवायचं आहे, इतरत्र कुठेही ठेवायचं नाही। पण त्याच्यापूर्वी घरातल्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करूनच आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे। हे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील। आणि नक्कीच तुम्हाला माहिती आहे, नांदेडच्या रेणुका माता, माहूरची जी रेणुका माता आहे, आजही रेणुका मातेला विड्याचा नैवेद्य दाखवल्या जातो, विड्याचा प्रसाद दाखवल्या जातो। म्हणजे काय तर देवीला विडा अत्यंत प्रिय आहे। आणि म्हणून हा पानाचा विडा नक्कीच तुमच्या कपाटामध्ये आवर्जून ठेवा। नक्कीच लक्ष्मी माता आकर्षित होईल, ही माझी 100% गॅरंटी आहे। उपाय करून पहा।